आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची वाढ जोमानं सुरू. पिकावर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी दिला फवारणीला वेग. जालना जिल्ह्यात घडलं हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं मुस्लिम समाज बांधवांकडून फुलांची उधळत करत स्वागत. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसंच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा इथं कामिकावद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचं मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचं दिवसभरात लाखो भाविकांनी घेतलं दर्शन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रति कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त. वाशिमचे ग्रामीण पत्रकार अनंता घुगे यांचा नाशिक येथे वंजारी सेवा संघाच्या वतीनं प्रतिष्ठेचा वंजारी समाजरत्न पुरस्कार देऊन झाला सन्मान. आणि रायगड जिल्ह्यातील महाड विन्हेरे रस्त्यावरील कुर्ला घाटात 2 एसटी बसचा भीषण अपघात. जीवितहानी नाही. 8 जखमींवर महाड येथील ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरू. पुढील बातम्यांकडे.